श्री स्वामी समर्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व स्वयंसेवकांचं हार्दिक स्वागत आहे। आजचा व्हिडिओ फार विशेष आहे। गुरुपौर्णिमा आपण कशी साजरी करावी याबाबतचा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे। तो जर कोणाला गुरुपौर्णिमा कशी साजरी करावी याबाबत जर काही प्रश्न असतील तर तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता। त्याचप्रमाणे आपण स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक कसा करायचा याबद्दल देखील मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आणि नैवेद्य काय अर्पण करावा हे देखील सांगितलेलं आहे। तर आजचा व्हिडिओ हा विशेष आहे की आपण स्वामींना गुरुपद कसं द्यायचं याबाबतचा हा मोठा प्रश्न जो बऱ्याचशा सेवेकऱ्यांना पडत असतो। त्या बाबतीत म्हणजे जे नवीन सेवेकरी आहेत त्यांना पडतो, जे जुने सेवेकरी आहेत त्यांना सर्व काही माहिती आहे, पण आजचा व्हिडिओ हा नवीन सेवेकऱ्यांसाठी आहे। तर गुरुपौर्णिमा ही 10 जुलै 2025ला आहे। ही पौर्णिमा बुधवारी उत्तर रात्री लागणार आहे। 12 वाजेनंतर 1:37 ही पौर्णिमा सुरू होणार आहे आणि गुरुवारी 2:07 म्हणजे रात्री संपणार आहे। तर या गुरुवारी आपल्याला सर्वांना स्वामींची सेवा करायची आहे। तर बघा, आपल्या आयुष्यात एक तरी गुरु असावा, गुरुशिवाय मोक्ष मिळणे शक्य नाही। या गुरुपौर्णिमेला तुम्ही तुमच्या गुरूंना गुरुपद हे कसं द्यायचं आहे आणि गुरुपौर्णिमेलाच गुरुपद का द्यावं, त्यातल्या त्यात गुरुपौर्णिमा गुरुशिवाय हे खूप बऱ्याचशा गोष्टी घडत असतात की बाबा आपल्याला आयुष्यात मार्गदर्शन करण्यासाठी कोणीतरी असावं लागतं। गुरुपौर्णिमेला शिष्य आणि गुरुचं अतूट नात्याचं प्रतीक असं ही गुरुपौर्णिमा आहे। मार्गदर्शनासाठी, ज्ञानासाठी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा गुरुपौर्णिमेचा दिवस। गुरुपौर्णिमेला व्यास पौर्णिमा देखील म्हणतात। वेदव्यासांचा जन्म गुरुपौर्णिमेच्या दिवशी झालेला आहे आणि गुरूंना गुरुदक्षिणा अर्पण करणं हे म्हणून आपण सकाळी सर्वांनी घर स्वच्छ करायचे, अगदी ब्रह्ममुहूर्तावर उठून आपल्या गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचं गुरुपौर्णिमेचा हा खूप महत्त्वपूर्ण दिवस आहे। आपल्याला ज्यांच्याकडे स्वामींची मूर्ती आहे त्यांनी स्वामींच्या मूर्तीचा मान सन्मान करायचा आहे, स्वामींच्या मूर्तीचा अभिषेक करायचा आहे। स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक करत असताना तुम्हाला पुरुष सूक्त, स्त्री सूक्त आणि पवमान सूक्त ह्या 3 गोष्टी तुम्हाला पठण करून तुम्हाला अभिषेक करायचा आहे आणि अभिषेक केलेलं ते पाणी तुम्हाला प्राशन करायचं आहे। त्याचबरोबर गुरु म्हणजे ज्ञानाचा सागर आणि जलाशयात पाणी विपुल आहे, परंतु घटाने घागरीने आपली मान खाली केल्याशिवाय म्हणजे विनम्र झाल्याशिवाय पाणी मिळू शकत नाही। त्याचप्रमाणे गुरुजवळ शिष्याने नम्र झाल्याशिवाय त्याला ज्ञान प्राप्त होणार नाही, हे सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे। गुरु बिन ज्ञान कहाँ से लाएंगे। तो गुरुपौर्णिमेच्या दिवशी प्रत्येक सेवेकऱ्यांनी गुरुपूजन करायचं आहे आणि स्वामी महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करून, अभिषेक तीर्थग्रहण करून महाराजांना आपल्याकडून नारळ, फूल, हार, खडीसाखर, अगरबत्ती आपल्या इच्छेनुसार आपण दक्षिणा देखील अर्पण करू शकतो। आपल्या केंद्रामध्ये जाऊन आपला सर्वतोपरी सांभाळ करण्याची विनंती आपण महाराजांना करायची आहे। पण ज्या वेळेला आपण नारळ ठेवतो म्हणजे आपण त्या परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांचे पूजन जेव्हा करतो, आपल्या भावी आयुष्यात मार्गदर्शन करण्याची प्रार्थना त्यांना करण्याचा हा दिवस आपण आपल्या सेवा केंद्रात किंवा घरी परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांची षोडशोपचारे पूजा, अभिषेक सकाळी भोपाळी आरतीनंतर करायचा आहे। त्यानंतर त्यांचे चरणतीर्थ पुढील म्हणजे जे आपण अभिषेक करतो ते तीर्थप्राशन करत असताना आपल्याला काय म्हणायचं तर तो मंत्र मी सांगते। अकाल मृत्यू हरणम सर्व व्याधी विनाशनम श्री स्वामी समर्थ पादोदकम तीर्थ जठरे धारा याम्यहम शिरसाम धारा याम्यहम असा हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे। त्यानंतर आपल्याला प्रत्येक सेवेकऱ्यांनी 11 माळी श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप हा करणं खूप गरजेचं आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी। त्यानंतर आपले गुरु, सद्गुरू, परमगुरू, परात्पर गुरु, गुरुतत्व हे श्री स्वामी समर्थ महाराजच आहेत। त्यासाठी जे स्वतःला सेवेकरी म्हणून घेतात त्यांनी गुरुपूजन करायचं आहे। हा गुरुपूजनाचा तत्वरूप मार्ग आहे। आपल्याला ठीक 10:30च्या आरतीनंतर म्हणजे आपण जर घरी करणार असाल तरी देखील आपल्याला 10:30ला स्वामी महाराजांची आरती नैवेद्य करायचा आहे। नैवेद्य आरती करत असताना तुम्ही घरी करू शकता किंवा मग केंद्रातही जाऊन करू शकता। तर त्या 11 माळी श्री स्वामी समर्थ मंत्र जप करायचा। त्याचबरोबर आपल्याला स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करायचं आहे। तर शक्य होत असेल तर 1 दिवसीय गुरुचरित्र पारायण देखील आपण करायचं आहे।
या दिवसापासून स्वामी महाराजांची नित्यसेवा म्हणून आपण 11 माळी जप आणि श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आणि श्री स्वामी चरित्र सारामृताचे 3 अध्याय क्रमशः दररोज आपल्याला वाचायचे आहेत। आणि हे करत असताना आपण स्वामी महाराजांना एक नारळ आणि खडीसाखर त्या ठिकाणी ठेवत असताना नंतर आपल्याला स्वामी महाराजांना गुरुपद घेताना आपल्याला हे म्हणायचं आहे की हे परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज, आपण माझे गुरु, सद्गुरू, परमगुरू आहात। आपण माझा योग्य सांभाळ करावा व योग्य मार्गदर्शन करावं व माझं गुरुपद हे स्वीकारावं अशी विनंती करायची आणि आपलं गुरुपद स्वामींना अर्पण करायचं। म्हणजे आपल्याला गुरुपद घ्यायचं आहे त्या दिवशी। श्री स्वामी समर्थ महाराज, आता अजून एक गुरुपद घेण्याची अजून एक पद्धत आहे ती सांगते। श्री स्वामी समर्थ महाराज, आपणच आमचे गुरु, माता, पिता, बंधू, सखा, सर्वस्व आहात। आपणच आजपासून गुरुपौर्णिमेपर्यंत आमचे गुरुपद स्वीकारून आमचा योगक्षेम चालवावा व आमच्याकडून तुमची जास्तीत जास्त सेवा होण्यासाठी आशीर्वाद द्यावा असं म्हणून आपण स्वामींना आपलं गुरुपद घ्यायचं आहे। आपल्याला गुरुपद घेताना हे म्हणायचं आहे। त्यानंतर आपल्याला स्वामी महाराजांची गुरुपौर्णिमे दिवशी सायंकाळी देखील 6:30 वाजता आरती करायची आहे, नैवेद्य अर्पण करायचं आहे आणि पूर्ण स्वामी सेवेत आपल्याला गुरुपौर्णिमेचा दिवस हा घालवायचा आहे। छोटीशी माहिती होती जी तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी मी रुजू करते। व्हिडिओ इथंच थांबवते। सर्वांना श्री स्वामी समर्थ।